नाही द्यायचे. का नाराज आहे तुम्ही? नाराज नाही, काका नाही, काका माझा दोस्त आहे, काकाचं काम करणार मी. काकाचं काम करणार? हो. विष्णू काका हिंगे म्हणता का तुम्ही? हा. का बरं त्यांचं काम का करायचं तुम्हाला? ते लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस आहे, कधी रस्त्यावर उभा राहून काम सांगू शकतो. लोक सहभागी होणार माणूस. हा, त्याच्यामुळे मग आता हे आता विकास बाईट घेतलीच ना तुम्ही. विकास काम करणार का? बाईट तुम्हाला मतदानाला अनुभव आहे, बोललं पाहिजे. प्रशासनाचा अनुभव आहे, सगळे आहे. ते माणूस काम करणार नाही मग काय झोपा काढणार आहे का? मग आता समोरून पण चांगला उमेदवार आहे, समोरून पण काम करतील असं वाटत नाही का? समोरचा नाही नाही नाही, सत्तेशिवाय शहाणपण उमेदवार नाही, कोण आहे सांगता येईल का तुम्हाला? सत्तेशिवाय शहाणपण नाही. सत्ता युतीमध्ये आहे आमच्या, आणि काका व्यवस्थित करणार. समोरून उमेदवार कोण आहे सांगता येईल का? मला नाही सांगत, मी तपासच नाही करीत त्यांचा. म्हणजे नाव बिव ऐकून असं चर्चेत आहे का? नाही नाही नाही, त्यांचं नाव नाही. बस माझ्या ह्याच्यातलं हे सांगू शकत नाही त्यांना. तुम्ही म्हणजे आता बाईट द्यायची नाही, आता तुम्ही बोलताय विष्णू काका हिंगे हे चांगलं व्यक्तिमत्व आहे, परंतु नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. राजकारणात ते पण सक्रिय होते विष्णू काका हिंगे, पण नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का? नवीनला काही कळालं तर पाहिजे त्यातलं. नवीन नुसतं म्हणजे जेवायला पाठवायचं का तिथं? म्हणजे अनुभवी व्यक्तिमत्व अनुभव, हा, प्राधान्य देणार आम्ही. हा, विकास कामं मार्गी लागतील का त्यांच्या माध्यमातून? इथून पुढच्या काळात तुमची समजा अडचणी असेल, समस्या असतील, त्या सोडवल्या निम्यारातचा फोन केला तर लगेच डॉक्टरच्या फोनवर उभं राहणार नाही. असं आहे काय? मग काका मग आज ओळखतो आम्ही त्यांना. शिवाजी संपत्ती आमचं संस्थेचं रजिस्टर कॅन्सल झालेलं 1 मिनिटात ते मागच्या मीटिंग मध्ये धरून ऍडजस्ट करून घेतलं. शिवाजी संपत्ती कोट माहिती का? ते त्या राष्ट्रवादी कोण उभे आहे पंचायत समितीसाठी. सांगता येईल का तुम्हाला त्यांच्याबद्दल? आहे ना, ते गाडा मालक आहे जे. चांगलं व्यक्तिमत्व आहे का? चांगलं आहे. काय लोकांना उपयोगी पडणारी संपर्कात असणारी माणसं महत्वाची आहे. पंचायत समितीसाठी आणखीन समोरून कोण आहे सांगता येईल का? ते मी तपासच नाही करीत. मी एकदा ज्याला शब्द दिला त्याच काम करतो.